त्रिविक्रम योगी क्रियास आणि हिलिंग अकॅडमी सादर करत आहे एक विशेष कुंडलिनी जादू। मी माधुरी कुंदन लोंढे पुणे येथून बोलते। सरांकडे मी 13 दिवसाचा कुंडली योगाचा कोर्स जॉईन केला। त्याबद्दल सरांचे खूप खूप मी आभारी आहे। या कोर्समध्ये मला खूप चांगले अनुभव आले। खूप म्हणजे खूपच चांगले अनुभव आले। सरांनी जे 13 दिवस आम्हाला शक्तिपात किंवा मंत्र दिले, अ, जे खूप मोलाचे होते आणि असे अनुभव कधी आयुष्यामध्ये मी अनुभवलेले नाहीयेत. सरांनी खूप छान प्रकारे आम्हाला हँडल केलं. खूप चांगलं सांगितलं आम्हाला. जे आयुष्यामध्ये आम्हाला असं कोणी सांगणारं भेटलं नाहीये, की काय केलं पाहिजे. आपलं आयुष्य कसं आहे, आपण कसं जगलं पाहिजे. जे आयुष्यामध्ये खरंच मोलाचं जे योगदान असतं त्या सरांमार्फत मिळालं आहे. या कुंडली योगामुळे मला एक चांगला अनुभव सांगायचा आहे. माझ्या मिस्टरांचं पॅरालिसिसचं होतं. ते सुद्धा मी थोडंफार कव्हर केलेलं आहे आणि बरेच असे जे अनुभव आहेत, खूप छान अनुभव आहेत. थोडक्यातच सांगतेय, की एक दैवी अनुभव म्हणता येईल, असे अनुभव मला आज इथे सरांनी दिलेले आहेत. मी समीक्षा भिवंडे शिरूरवरून बोलते। मंत्रातील शक्तीची ताकद काय असते, अध्यात्म म्हणजे काय हे समजले। त्यामुळे अंतर्मन उघडले आणि अमूल्य गिफ्ट सरांमुळे मिळाले। अंतरंगातून शांत छान वाटते, हे केवळ विजय गुरुजींमुळेच। ते क्षण वर्तमानात जगण्याची सवय लागली, ती केवळ फक्त सरांमुळेच। विजय गुरु तरी हा कोर्स सगळ्यांनी करावा, ही विनंती तुम्ही कराल अशी आशा आहे। गुरुजींचे खूप खूप आभार। मी सुशांत माने मुंबईहून बोलतोय। सरांनी एवढे टफ व्यायाम, प्राणायाम घेतले आमचे, म्हणजे आयुष्यामध्ये कधी केलेले नव्हते. आम्हाला ऐकून सुद्धा माहीत नव्हते कधी हे, की हे असं प्रकार असतात, हे व्यायाम असतात, हे प्राणायाम असतात. श्वास असे घ्या, असं सोडा, हे करा. हे आयुष्यात पहिल्यांदा सगळे अनुभव सरांमुळे घेतले. एवढे अनुभव म्हणजे आलेत आम्हाला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये असे अनुभव सर सांगायचे, की तुम्हाला असं वाटेल, हा अनुभव येईल. श्वास श्वासावर लक्ष द्या. 5-6 वाजता 6 वाजता संपायचा क्लास. त्यानंतर 1 तास, जास्तीत जास्त 1 तास हा माझा अनुभव आहे. 1 तास पूर्ण बॉडी अशी पेन व्हायची. पण मंत्र जेव्हा आम्ही चालू करायचो, तो मंत्र सुरुवात करायचो, सगळं आवरलं, सगळं फ्रेश होऊन आम्ही जेव्हा निघायचो, तेव्हा आम्ही मंत्र म्हणायचो. त्या मंत्राने जास्त अर्ध्या तासामध्ये सगळं पेन सगळं संपायचं. पूर्ण संपायचं. म्हणजे कळत पण नव्हतं, की हे दुखत होतं आम्हाला किंवा हा त्रास आम्हाला त्यावेळेला झाला होता. हे पूर्ण संपून जातं. त्या वेळेला शक्तिपात चालू असताना तर येतात. पण दिवसभर त्याची अनुभूती आपल्याला होत असते. ते जाणवत असते. ते आजूबाजूला सगळं फिलिंग येत असतं आपल्याला. नमस्कार.